राज ठाकरे यांनी नरेंद्र मोदींवर टीका केल्यानंतर भाजप विरुद्ध मनसे असा संघर्ष पेटलेला आहे। बघूयात त्या बातम्या। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या हस्ते आज नाशिकमध्ये विविध विकास कामांचं भूमिपूजन होतंय। मात्र मनसेचे महापालिकेचे सत्तेतले मित्र भाजप यांनी मात्र या कार्यक्रमावर बहिष्कार टाकलाय। भाजपच्या नेत्यांना या कार्यक्रमातून डावललं आणि नरेंद्र मोदींवर केलेली टीका यामुळे भाजप मनसेमध्ये तेढ निर्माण झाली आहे। 450 कोटी रुपयांचे रस्ते पूल या कामांचं यावेळी भूमिपूजन होत आहे। आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेचं नाशिकमधलं कामकाज ही महत्त्वाची परीक्षा ठरणार आहे। म्हणूनच की काय मनसेचे नाशिकमधले अघोषित उमेदवार डॉक्टर प्रदीप पवारांना सोबत घेऊनच राज ठाकरेंनी हे सर्व भूमिपूजनाचे कार्यक्रम केले। या संदर्भात बोलूया, आमची नाशिकची ब्युरो चीफ दीप्ती राऊत आपल्या सोबत आहे। दीप्ती, किती विकास कामांचं भूमिपूजन राज ठाकरेंच्या हस्ते आतापर्यंत झालेलं आहे? राजेंद्र, नाशिक शहरातल्या एकूण 94 किलोमीटरच्या रस्त्यांचं डांबरीकरण आणि रुंदीकरणाच्या कामांचं हे भूमिपूजन आहे। नाशिकमधल्या 8 ठिकाणी, शहरातल्या 8 ठिकाणी एकत्रितपणे त्या परिसरातल्या रस्त्यांच्या रुंदीकरणाच्या आणि डांबरीकरणाच्या प्रोजेक्टचं हे भूमिपूजन करण्यात आलं। यामध्ये राज ठाकरे, मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या प्रमुख हस्ते या सगळ्याचं आयोजन केलं होतं। म्हणूनच आपण म्हणतो त्या पद्धतीने भाजप नाराज आहे। मनसेने असा दावा केलाय की त्यांच्यासोबत भाजप इथे आहे। मात्र ह्या पूर्ण दौऱ्यामध्ये भाजपचा बहिष्कार कायमच आहे। भाजपचे कोणीही पदाधिकारी किंवा नगरसेवक सहभागी झालेले नव्हते। मनसेचे सर्व नगरसेवक, पदाधिकारी आणि जसं आपण आता म्हणतोय की हे सगळं होत असलं तरी मनसेची नाशिक ही प्रयोगशाळा आहे, तशीच राजेंद्र ते परीक्षा केंद्र सुद्धा ठरणार आहे। महत्त्वाचं, कारण नाशिकमध्ये मनसेने काय केलं हा महत्त्वाचा मेसेज असणार आहे आगामी लोकसभा विधानसभा निवडणुकांच्या दृष्टीने। आणि त्याच डोळ्यासमोर ठेवून ह्या पूर्ण दौऱ्याचं आयोजन केलेलं दिसते की एकाच वेळी 400 कोटी रुपयांच्या कामांचा मी भूमिपूजन करतो, याच्यातून एक स्ट्रॉंग मेसेज जावा। सोबतच पूर्ण दौऱ्यामध्ये आपण पाहतो आहोत की मनसेचे अघोषित उमेदवार, लोकसभेचे अघोषित उमेदवार डॉक्टर प्रदीप पवार, ज्यांना नुकतंच मनसेने एका पक्षाचं सदस्यत्व कार्यकारिणीवरती सुद्धा घेतलेलं आहे आणि ते पूर्ण दौऱ्यामध्ये राज ठाकरेंच्या सोबत दिसत आहेत। म्हणजे त्यांचं, प्रदीप पवारांचं प्रोजेक्शन हा सुद्धा या सगळ्या दौऱ्याचा एक महत्त्वाचा, अगदी खरं आहे की इतक्या सगळ्या कोट्यवधी रुपयांच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम करत असताना नवा उमेदवार लोकांसमोर जावा अशा पद्धतीने प्रदीप पवारांना ते बरोबर घेऊन फिरतात। धन्यवाद दीप्ती या अपडेट्स बद्दल।